परमात्मा नामेश्वरन आणि याडी बापेर सेवा माई बापो आपल्या हिता आपले हितेन जागच पण हितेन कोण जागच तमाम प्रत्येक जागे सामाय बापो आणि साधू संत तुम्ही आम्ही जागे करच ये जगेर माई 3 वर्ग पडच एक जन्मे नावच दुसरं बनावं लागच आणि तिसरं ओढून म्हणे ती अवसाने जाणू लागत माई बापो जन्मे नावाचा तमाम साधारण मनख्या जन्मे नावाचा आणि मरण चले जावाचा माई बापो साधू संत भगवान परमात्मा बनावू लागत आणि साधू संत अवतारे नावच कसे सारू की तमाम जो जन्मोड जन्मे नामेलेचा तमे आम्ही जगाय सारू आपले हितेन जागे करे सारू साधू संत अवतारे नावच माई बापो तो साधू संत वडून इच्छाते जन्मे नावचं काय की तमाम सुतेचा आणि तमे आम्ही जागे करे सारू संत अवतारलच माई बापो प्रत्येक कुळेर माही प्रत्येक समाजेर माही प्रत्येक प्रांतेर माही एक एक संत जन्मे नावच दादा अवतारे नावच आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी वैकुंठ नवाशीचं पण आवडते आता कसे सारू तो तमिळ आम्ही जगाय सारू उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा कोणी काही स्मरण करू माई बापो पंढरीनाथे रो उठो जागे हो नवे नवे पुन्हा स्वामी विवेकानंद एके जागे कसा उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका ध्येय प्राप्त करायचं माई बापो तो तमार हमार ध्येय कायचं तमाम जन्मे नायचा पण कसे सर्व व्हायचा आता काही करायचा आणि आपण काही करायचं हे विचार साधू संत तमिळ आम्ही माई बापो बरी काही उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका पण ध्येय कायचं आपण आहेचा माई बापो मरण गांडूनचा आणि आपले ना आपण हो देशेर वासीचा आपण हो देशेम जायचं पुन्हा बरी काही आपण भगवान परमात्मा राहावंचा तो आपण पुन्हा भगवान परमात्मा प्राप्ती करेल मनुष्य देहाची आणि दाने सच्चिदानंद रूप पदवी घेणे आवडा अधिकार मनख्यान दिलोच दादा 83,999,000 योनीमध्ये फक्त मनख्या योनी श्रेष्ठच दादा कहा श्रेष्ठच तो तमिळ आम्ही अधिकार प्राप्त करेल तो आज करतानी पण मनख्या वेगळेच दिशांत महा भरकटरेचा दादा करतानी साधू संत तमिळ आम्ही पुन्हा पुन्हा जागे करायचं कोणी काही की पुन्हा पुन्हा संत तमिळ आम्ही जगायला प्रयत्न करत दादा जागा जागे व्हा पण कसे सारू तो आपले हितेच जागो माई बापो कोणी काही पण हितेच जागेच जागो छेचा असो मनक्या छेनी माई बापो पण तमाम कधीतरी वेगळे दिशांचा करतानी संत तमिळ आम्ही पुन्हा 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 वाटे प्लायर प्रयत्न करायचं संत वरदोनिया सांगे अवघ्या यारे मागे मागे संत तमिळ आम्ही तळान करत माई बापो पण तुम्हाला हमार परिस्थिती वेगळीच नळी फुंकली आज होणारे इकडून तिकडे गेले मारे साधू संत कसं होते लागून ठीक वाटत आपल्याला एखादी कार्यक्रम चालूच कोणतरी महाराज केलंच होते तरी हा हा मला आठवायचं हनु कळूच लागायचं पण शेवटी आता ती जर उठत तरी तो म्हणून केलं धंदोस म्हणून काही कामचं दुसरं तरी काही आता 10 जण कार्यक्रम चालूच माई बापो कसे चालूच कार्यक्रम घरेवाळे कन पिसा जाणार तर आपल्याला काही काम बदलूच नाही वरे चालू कार्यक्रम छिनी माई बापो तो जायव जो आत्माच कोणी काही तमिळ आम्ही विनंती करत नाही बापो की लहान वेगो नको जायतो पण आता ते अंग तरी जागो माई बापो भूतकाळ काही वेगो नको छोडतो वर विचार करून फायदा छेनी भविष्य कायम काही वेळाचं यार चिंता करणे फायदा छेनी वर्तमान कायम असं जीवन जगा की तुम्हाला हमार भविष्य सगळं द्यायचं आहे माई बापो बालपणे असं जीवन जगा की जवानी सुखेन द्यायचे आहे जवानी मासो कष्ट करा की बुढापणे व्यसन खातो यांचे आहे आणि बुढापणे मासो भजन करा की शेवटी भगवान परमात्मा तुम्हाला हमारे करायचे आहे माई बापो याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा येणे सारू तुम्हाला हमारा अट्टहास आहे दादा मन क्या जन्मेती तो मरेतानी खटपट करत दन निकळेती तो डुबेतानी काही ना काही कार्य चालूच पण कसे सारू चालूच माई बापो सुखे सारू चालूच पण सुख मरोज काही सुख मरो कोणी दादा पण सुख मरच सुख पाहता जवा पारे दुःख हे पर्वता एवढे सुख संसारे छिनी माई बापो कतराही झटपट करू संसारे मग सुख लाभे वाळू छिनी का की माऊलिकाचा संसार दुःख मला चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ रात्रंदन तळमळ करायचा तरी संसारी सुख छिनी पण सुख कतमळाचं सुख बसे एके ठाई आणि बहुपाई संतांची या सुख संतेर चरणेमचं करतानी साधू संतेर चरणे में जाओ माई बापो आणि सुखे प्राप्त करायला कहा कि संसार सुख छिनी
संसारीन फक्त सुखेर भास वच माय बापो. आधी तरी आपण एखादी म्हणक्या तिथे की संसारीन सुखीचं प्रत्येक मनख्या दुखी दादा. फक्त दुखेर कारण वेगवेगळेच, दुखेर कारण वेगवेगळेच, नाहीतर प्रत्येक मनख्या दुखीचं माय बापो. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन फिरत उदास. अरे थोड़े थोड़े तो सब दुखी है, सुखी राम के दास. प्रत्येक मनख्या दुखीच रे दादा. कोई तन दुखी, कोई शरीर व्याधीची दुखीच, तो कोई मन दुखी, कोई मानसिक दुखीच, कोई धन बिन फिरत उदास. काही लोक पिसा पिसा करताना दुखीच, आणि काही लोक पिसा मोजतोय करत दुखीच. कोणी काही प्रत्येक कारण वेगळंच, पण दुःख छिनी असो व्यक्ती जगत छिनी माई बापो. तो शेवटी संत कबीरदास कसं की थोडे थोडे तो सब दुखी है, सुखी राम के दास. पुढे काही करताना वेळ माहिती वेळ काढा आणि भगवान परमात्मा चिंतन करते राहा माई बापो. कहा की भगवान परमात्मा चिंतनेशिवाय आपण पर्यायच नाही. आपण जन्मेन आहे जण तो मरेत आणि फक्त चिंता करायचा माई बापो, फक्त चिंता करायचा. पण चिंता करती उपयोग नाही. थोडासा एक वेळ काढताना भगवान परमात्मा चिंतन करो म्हणजे जीवन सार्थक होत माई बापो. चिंता आणि चितामध्ये काही ज्यादा फरक छे नहीं. चिंता आणि चितामध्ये थोडासा फरक छ, फक्त एक टिंबेर फरक छ. चिंता या शब्द पर अनुस्वार काढा के तो चिता रे जावच. चिता मन घ्याने एकच वेळा पालन मोकळ वे जावच. चिंता मात्र शनोक्षणी बाळच. शनोक्षणी मन घ्या थोडा 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 बळतोच वर्णाम चिंताच, आणि एकच वेळा पाळणाकच वर्णाम चिताच माई बापो. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर. चिंता से घटे चतुराई, दुख से घटे शरीर. पाप से तो घटे लक्ष्मी का गए दास कबीर. कोणी काही करताय चिंता छोड़ा आणि चिंतन करा माई बापो. वो भगवान परमात्मा रो चिंतन करते रहा दादा. वेळे में ती वेळ काढेलो आणि भगवान परमात्मा चिंतन करेलो. वो ती आपण हित भी है, पण हित केती वेळ वाळतो माई बापो. कोणी काही आपुलिया हिता जो से जागता, 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 आपुलिया हिता जो से जागता. आपुले आहे का हित ते करावे संसाराचे चिंतन. संसारे चिंतन करीत हित व्यवहाराची नाही बापू. करताने ईश्वरसिंह बापूजी कस ईश्वरसिंह बापूजी कस नाही बापू की कतराही जरी केले तरी संसार अपूर्णच. संसारे चिंतन करीत हित व्यवहाराची नाही दादा. हित ते करावे पैशाचे चिंतन. हित ते करावे पैशाचे चिंतन. पिसा जरी चिंतन केले तरी हित व्यवहाराची माई बापो. कोणी काही कसंही जरी केले माई बापो म्हणजे हित केमच. हित ते करावे देवाचे चिंतन.
हित ते करावे देवाचे चिंतन. भगवाने जर चिंतन केले माय बापो तर तुम्हाला हर हित वेवाळोस. भगवाने चिंतन कर्या जरा आपण हित वच पण आपण शे काही वाते जानेवर काढायचा पण नेमकं भगवान परमात्माला चिंतन भूल जायचं माय बापो. पण आयुष्यात कमी ते कम 3 वाते मत भूलो माय बापो. कोणी काही एक वात म्हणजे भगवान तेन भुलेर छिनी, दुसरी वात म्हणजे साधू संतेन भुलेर छिनी, तिसरी वात म्हणजे यादी बापेन भुलेर छिनी आणि चौथी वात म्हणजे मृत्यून भुलेर छिनी माय बापो. कहा कि भगवान परमात्मा चिंतन कहा करायचं माय बापो. तो शेलो क्षणी आपण भगवान परमात्मा जगाल रोज करताना चिंतन करायचं. कोणी काही साधू संत चिंतन करायचं माय बापो. आणि तिसरी बात म्हणजे यादी बाबतीत बोलायची गरजेचं. तो भगवान परमात्मा भजन करणं गरजेचं माय बापो. तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. माया माया बादल छाया, माया बादल छाया, मूरख मन काहे भरमाया. मन काहे भरमाया. उड़ जाएगा सास का पंछी, छोड़ते अभिमानी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. माया माया बादल छाया, माया माया बादल छाया, मूरख मन काहे भरमाया. काहे भरमाया. आपण फक्त संसारी भरमाऱ्याचा माय बापो. काया माया आणि बादल छाया. पण दादा 83,999 हजार योनीचं आणि प्रत्येक योनी बाई तुम्ही आम्ही सर्व अधिकारचं माय बापो. म्हणजे काय आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीची समसमान. आहार निद्रा भय मैथुन प्रत्येक यांचं. पण मनक्यान वेगळं काहीच नका पदोरीपेक्षा. पण मनक्या वेगळं म्हणजे फक्त मनक्या ज्ञानेचं माय बापो. आणि मनक्या येत वाद गुंजारायचं आणि वाद ध्यान प्रकारे चालू तुम्ही आम्ही भजन करू दादा. काया माया बादल छाया, माया माया बादल छाया, मूरख मन काहे भरमाया. मन काहे भरमाया. उड़ जाएगा श्वास का पंछी, फिर काहे आनी जानी तेरी 2 दिन की जिंदगानी. तो राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. तू राम भजन कर प्राणी तेरी 2 दिन की जिंदगानी. ये दीनदयाल जिंदगी में फक्त राम भजन करा माय बापो. आणि તમે हमें जर कलयुग में तारे वालों को लेनो तो भगवान परमात्मा रो नाम समाय बापो. बने गई करताने 4 युग वेगळे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधनाचं. तर कलियुगामध्ये सोपा साधन होत आहे माय बापो. तरण जर जायचं तो आपले ते योग व्यवहार छेनी भगवाने प्राप्ती जर करायचं आपले ते यज्ञ व्यवहार छेनी भगवाने प्राप्ती करायचं तो आपले ते तपश्चर्या व्यवहार छेनी माय बापो. पण आपण काही कर सकाचा तो कलियुगामध्ये फक्त सोपा साधनचं. कलियुगा माझे करावे कीर्तन आणि तेने नारायण देईल भीती. म्हणजे काही कलियुग केवल नाम
सुमीर सुमीर नर उतरही पारा. कलियुग फक्त सोपा साधनच. कलियुग केवल नाम आधारा. सुमीर सुमीर नर उतरही पारा. भगवाने नामेर भजन जरी न करतो आतवणू तो फक्त भजन सांभळे तरी तमाम तर जाय माई बापो. पण भजन होता एकाग्र चित्ते તમે નામે સાંભળવું લાગે માઈ બાપો. ભલે કઈ જરા તમારા અમાર ઉદ્ધાર વેવાળે છે કરતાય સાધુ સંત પુના તમે નામે ભજન જ કરો કાહ કછ તો ભગવાન પરમાત્મા તમે નામે અનમોલ કિંમતે નરતે દેવેલો કशी સારું દિનો છે. आपण खाय सारू जगरेचा की जगरे सारू खायचा खरेचा आतरीच वात आपण करीत जाय माई बापो. भले कई देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्मा તમે અમે ભજને સારું તે દીનો છે પણ તમામ શેકાઈ કામ કરે છે ભજન જ ભૂલજારે છે. 100 કામ છોડતાની સ્નાન કરते जाओ. 1000 કામ છોડતાની ભોજન करते जाओ. लाख काम છોડતાની દાન करते जाओ. અને કોટ્યાવધી જની કામ येणो तरी છોડતાની भजन करते जाओ माई बापो. कोणी काही करताय साधू संत केला की दादा वेळेमध्ये वेळ काढा आणि भजन करा. आपण पुन्हा काचा कसे सारू भजन करायचं तो तरण जायचं फक्त भजन रूपी नौकाचं. आणि भजन रूपी नाम रूपी नौका में बेशा जरा तमाम पल्ली किनारे जाय माई बापो. पण भजन તમે નામે જે ભગવાન આવડે वर भजन करा. जे તમે નામે આવડે वो भगवान भजन करो दादा. पण भजन करते रहो. रामेर करो कृष्णेर करो पांडुरंग परमात्मा करो देवी करो केली भजन करो दादा. पण भजन करो. पण भजन को काही करायचं तो एकाग्र चित्ते ते भजन करायचं आणि एकच भगवान भजन करो माई बापो तो तमाम तरण जाया. पण आपण परिस्थिती कशी वेगळी दादा. दल बदल गो म्हणजे भगवान बदल जावचं. मीना बदल गो म्हणजे भगवान बदल जावचं. आपला तो देव एक करून घ्यावा आणि त्याने बिना जीवा सुख नव्हे माई बापो. एकच भगवान भजन करो. पण आपण दल बदल गो म्हणजे भगवान बदल जावचं. आपण सोमवारी भक्ती करायचा भजन करायचा महादेवेरो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. सोमवारी भजन करायचं आपण महादेवेरो. भुज भजन मंगळवारी करायचं काय दादा. सोमवारी महादेवर भजन करायचा आणि मंगळवारी देवीर भजन नाही बापो. कोणी काही मंगळवारी देवीर भजन करायचा ठीक तर चालायचं पण मंगळवारी जे भजन करायचं उज भजन आपण बुधवारी करायचं काही भजन बुधवारी करानी. बुधवारी पांडुरंग परमात्मा भजन बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. कोणी काही बुधवारी पांडुरंग परमात्मा भजन उज भजन आपण गुरुवारी करायचं दादा करानी. दल बदल म्हणजे देव बदल झालेच माई बापो. बुधवारी पांडुरंग परमात्मा भजन राहायचं आणि गुरुवारी तिने शिरे 6 हात तया माझे दंडवत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुवारी आपण दत्त प्रभूला भजन करायचा. गुरुवारी आपण साई बाबा भजन करायचा. गुरुवारी आपण स्वामी समर्थ भजन करायचा. पण भूत भजन आपण शुक्रवारीला करायचा काही. जो गुरुवारी करायचा भक्ती भक्ती शुक्रवारी रेनी. शुक्रवारी आपण पुन्हा देवी सांगू सामतादा सांगू पुन्हा देव बदल जावच माई बापो. गुरुवारी बदल गो शुक्रवारी सामतादा पाहिजे आपण जे शुक्रवारी आपण भावचं भूत भाव. शनिवारी रच काही माई बापो. शनिवारी आपण पुन्हा शनी शिंगणापूर अथवा हनुमंतरायावर भजन करायचं माई बापो.
कोणी काही शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे दाबाव्या सुभटा कोणी काही जे आपण शुक्रवारी भजन करायचा वो भजन शनिवारी रेली माई बापू शनिवारी आपण हनुमंत रायार भजन करायचा वीर हनुमाना अति बलवाना वीर हनुमाना अति बलवाना वीर हनुमाना अति बलवाना वीर हनुमाना अति बलवाना राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो रे राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो रे राम नाम रटियो रे प्रभु मन बचियो रे राम नाम रटियो रे प्रभु मन बचियो रे हे भजन शनिवारी करायचं माई बापू वो भजन आपण सुदैवारी कराने दादा के हे तात्पर्य आताच की दंड निकळवं म्हणजे भगवान बदल झालं फक्त 24 तासावर स्टेटस पुरता आपण मर्यादित रे दादा पण भगवान परमात्मा प्राप्ती करावी आपण हित करावे आपुला तो देव एक करून घ्यावा त्याने आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तिने विना जीवा सुखलो रे तिने विना जीवा सुखलो रे येती माईचे सुखाची जनीती येती माईचे सुखाची जनीती येती माईचे सुखाची जनीती येती माईचे सुखाची जनीती आपुला तो देव कोणी काही एक भगवान परमात्मा फक्त एके पण जर भाव रकारे दादा तो पडली किनारीने आपल्याला लिदावस कोणी काही नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभच या जवळी की हे तात्पर्य आत्राच माई बापो जो आत्मा आपल्या माहिती जामेलो नित्य नेम नामे ती वो एके भगवान परमात्मा चिंतन किदो नित्य नेम नामे ती वो एके भगवान परमात्मा सेवा की दे दादा कोणी काही नित्य नेम नामी दररोज 6,000 म्हणजे 6,000 टाइम रे फुपारो कोणी काही प्रभातील टाइम काही के तू कोणा पण सांजे टाइम 6,000 म्हणजे 6,000 फुपा सांजो केते मेल मंदिरे पर दरगाह पर नित्य नेम नामे ती एवढी पाणी पडो पाऊस पडो उन्हाळो रो हिवाळो रो काही रे दो दादा वती लेलो देलो कोणी तो फक्त आपण एक भगवान परमात्माचा खेते काम करता करता 5:30 जर वाजगे वेळो तो फुपान काही वेळ जाते तिथे की 6 वाजे टाइम आपण कना आहे गो 6 वाजे टाइम आपल्याला तो जाणू लागे नित्य नेम नामे ती वो भगवान परमात्मा चिंतन केले माई बापो नित्य नेम नामे ती वो भगवान परमात्मा भक्ती केली दादा भक्ती अनेक प्रकारचं पण साध्य म्हणजे एकच आपण कोणी काही पण आपण जे आवडे जे भावे वो भगवानेर भक्ती करो पण नित्य नेम नामे ती वो भगवानेर भक्ती केलो माई बापो कोणी काही आपण आता ती संभाजीनगरात जाय अनेक वाटेच आपण कडे यात ती गेवरेपर्यंत सुद्धा जातो आहे नवे एवढी जर जायचं तो आपण कचनेऱ्यापर्यंत सुद्धा संभाजीनगर जातो आहोत नवे आपण पगेते जर जाय ठरगो तो डोंगरेपर्यंत सुद्धा संभाजीनगर जातो आहोत हे तात्पर्य यात्राचं जाय रे वाटे अनेक पण जागा आपण एकच पण आपण तुळशी भगवानेर भक्ती करूया दादा तरी चालेल पण नित्य निमित्ती करा प्रत्येकेर भक्ती करूया पण साध्य आपण एकच पण काही तो आपल्याला साध्य ताणी हे आपले साधन आणि हे साधनेर माध्यमे ते आपल्याला साध्य प्राप्त करायला आणि साध्य प्राप्त करायला दे आम्हाला वंशिंग कृपा माई बापो अनेक जण दुगरतो दादा
अनेक जणे दुखवतो तो गुरुवारेला असो योग साधन लिहिते कोणी काही किंवा गुरुवारे जे भगवाने भक्ती करायचा वो भगवाने वार सुद्धा साधन लिहिते माई बापो तुले सर्व संत के लगे दादा आपुली हिता आपण हितेन जागे माई बापो आणि वो हितेन प्राप्त करायला लिहिले करताने साधु संत के लगे माई बापो कि बस भक्ति करते रहा बस भक्ति जर तुम हम प्रत्येक करिया तो तुम्हारे हमारे प्रत्येक के उद्धार वेवाळूच माई बापो आणि उद्धार हे सर्व फक्त एकच माध्यमचं वो म्हणजे भक्ती वो म्हणजे भजन कोणी काही तुले सर्व भजन करते राहा दादा भजन करते राहा आणि फुका छोटंसंच मंदिरचं माई बापो पण छोटेसे मंदिर नाही असं रमणीय वातावरणचं चैतन्यमय वातावरणचं एकदा जर मनक्या जाताना बेसगो तो पुन्हा उठून वाटेने माई बापो कोणी काही तर हा वेळेमेती वेळ करताना एकदा जरूर मंदिरात जाताना दर्शन करेल योगला माई बापो कोणी काही काय दादा की वो तो चैतन्याचं आणि वो जागे जायनंतर वाटायचं जे जागे पू चैतन्याचं वो जागे संत कच माई बापो शास्त्र कसं जे जागे पोसो चैतन्याचं वो जागे पे एक भगवान वाचराचं अथवा वो जागे दिव्य संत वाचराचं म्हणजे वो जागे पर वो भगवान परमात्मा वाच करताना वो मंदिर में चैतन्य वातावरण माई बापो कोणी काही करताना वो सो भजन करा दादा जसे भजनेर माध्यम होती भाग्य पुण्यवंत जो वैकुंठाशी गेला आणि नामाचा गजर करा आता तू जाईव आत्मा पुण्यवानच करताना भजन चालू दादा नाहीतर केरी घर भजन वेणी केरी घर कीर्तन वेणी केरी घर सत्संग वेणी पण के गर्वाचा तुको बरा आहे के केरे गर्वाचा तो शांती ब्रह्मनाथ बाबा कसा भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजना भाग्यवंता घरी भजन पूजना भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन नाकी वाट पाहे रघुनंदन नाकी वाट पाहे रघुनंदन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन जाती वाट पाहे रघुनंदन जाती वाट पाहे रघुनंदन रघुनंदन भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन जगाच्या बाजारी सर्व काही जगाच्या बाजारी सर्व काही जगाच्या बाजारी सर्व काही जगाच्या बाजारी सर्व काही परी हे दुर्लभ हरी के नाम परी हे दुर्लभ हरी के दात हरी के दात भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन जगाच्या बाजारी सर्व काही मिळते नाही बापो जगाच्या बाजारी अशी कोणतीच गोष्ट नाही ती जगाच्या बाजारी मिळत नाही अरे वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है मेरे यार परंतु यारी बाप आणि भगवाने नाम मला दिले दादा भगवाने नामी पिसाची मिळेली भगवाने नामी धन संपत्ती मिळेली भगवाने नाम ले सर्व पूर्व पुण्य जागाचा भगवाने नाम ले सर्व हमार हमार पकड़ में पुण्य साचा जावचा जना मुके में भगवाने नाम आवचा करण माऊली कसा जगाच्या बाजारी पूर्व पुण्य जाती असेल पुण्याई पूर्व जन्म जाती असेल पुण्याई पूर्व जन्म जाती असेल पुण्याई पूर्व जन्म
नाही का जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली माय बापो एका जन्मात नव एका जन्मात साध्य होत नाही जन्मजन्मी पुण्य या लागते तेव्हा हे भजन येतं माय बापो मुखामध्ये नाही का तेव्हा भगवान परमात्म्याची भक्ती साध्य होते दादा कधी तर जन्मजन्माची पुण्य असेल तेव्हा करताने जन्मजन्मे पुण्यच करताने वो फुफा वो भगवान भक्ती कीधो माय बापो करताने वो फुफा वो भगवान परमात्मा नामस्मरण कीधो कहा की दादा की एके जन्मे नव्हे तो 83,999 योनी में भोगताने शेवटी तीर्थी पुण्य आज कामी आहे माय बापो आणि आज वो भगवान परमात्मा प्राप्ती वेगळी ही बात केन काही संशय छेनी माय बापो कधी काही काय की तुकडोदास मला सुद्धा एकदा कसं की भक्ती करूनी जो पोट भरी आणि तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे माय बापो भक्ती किदे आणि प्रपंच सुद्धा किदे माय बापो ज्याने साधी गेल्या दोन्ही त्याच्या इतका भाग्यवान नाही कोणी माय बापो कोणी वाटे साधन लिहिलो आणि योग प्राप्त वेगो की आज मोक्ष पटकायचा प्रयत्न केले माय बापो ठीक आहे संताने भाग्यवंता घरी भजन पूजन आणि सेना केरो सेना अवतरी लागो भगवान परमात्मा भगती लागो भगवान परमात्मा भगती लागो भगती लागो भाग्यवती संत सेना महाराज कहता की आवतरी जागो आणि बुजी इशारा तमे नामे ना वंचित फोपा केला गो कधी काही की आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी जागो माई बापो बुज विनंती ती केलो तमे नामे ना कधी काही सेना महाराज तमेच केलं की सेना केलो सेना आवतरी जागो कधी काही येत नाही भगवान परमात्मा रे भक्ती लागो वो भगवान परमात्मा भक्ति समो तमे हमें बोलू लागे माई बापो जरा आपण हित वेवाळू छ हां तर माई बापो वो भगवान परमात्मा चिंतन करते रहा पुढे में कन्या किंवा पुत्र जन्मीन आवश्य प्रत्येक पुढे में जन्मीन आवश्य बापो पण सात्विक वृत्ती सकरण के प्रति केतु आहे सात्विक वृत्ती कन्या सकरण केतु आहे सात्विक वृत्ती पुत्र सकरण को काही केतु आहे तो जो भगवान परमात्मा भक्ति करायचा जो विठ्ठल परमात्मा चिंतन करायचा वो सात्विक वृत्तीच माई बापो कोणी काही बस माई बापो आज तमे हमें भगवान परमात्मा चिंतन करा अनेक व्याप से आपल्याला रहा पण व्यापे माहिती थोडाशे वेळ काढा माई बापो आणि थोडाशे वेळ काढताने वो भगवान परमात्मा भक्ती करते रहा माई बापो कहा की मनक्यान टाइम छेली दादा आज आपण मनक्यान जर केला की दादा चालूनी पंढरपूर वारकरी निकलले जा आपण जावा हे जाते महाराज पण काही करा संसार छ खेतारी छ प्रपंच छ टाइम छेनी दादा टाइम छेनी पण टाइम काढू लागत छ टाइम केरीच कन छेनी आज कहा आपले वरी तरी ठीक छ पण मुंबई पुणे श्री के शहर में आपण देखे तो चलते चलते ट्रेन में वड़ा पाव खाता है जीवन जगत खाए सुद्धा टाइम छेनी दादा खाए छोड़ो हो मन क्या मरेन टाइम छेनी करण कसं एवढी एखादी सोबत जर गप्पा मारे लागे तो घंटा ते घंटा सहज चालला असं पण वाटेन प्रवास करतो ना 2 मिनिटं फक्त सिग्नल एक थांबीन टाइम छेनी आपल्याकडे पण भजन करेन का टाइम छ माय बापो कधी काही भजन करेन का टाइम छ आपल्याकडे टाइम छेनी दादा पण टाइम काढू लागत माय बापो एक दुकानदार आणि दुकानदार संतेकन जाता है दुकानदार कसं की महाराज मने सुद्धा भगवान परमात्मा प्राप्ती व्हायची आहे मने सुद्धा भगवान परमात्मा भेटायचे आहे
वर्षानु काहीतरी करिअरचं का लागो तो संत केला गो बाबा भजन कर का लागो दुकानदार के मौली टाइम छीनी के लागो प्रभाती 7 वाजे दुकान खोलू छु 11 वाजे बंद करू छु टाइम छीनी भजन करा करू जन संत केला गो भाई बापो जो सोपा का अवघड काम सोपा करून त्याचं वन संत कसं आणि जो सोपा काम अवघड करून होता वन महाराज कसं कधी काही पण संत केला गो दादा एकच काम करके लागो तार दुकान छने कशा दुकान तो किराणा दुकान मग एकच काम करा म्हणे काय तुमच्या दुकानात काय काय मिळते मौली सर्व काही वस्तू आपल्या दुकानात मिळते म्हणे जिरे जिरे मिळते मिरे मिरे मिळतात हिरे हिरे मिळतात मग जास्त काहीच करायची गरज नाही म्हणे दुकानातच भजन होतो का कारण आपण भजन करायचा कोणी काही आपल्या दुकानात शिकायचं दादा पण आपण फक्त वेळ करा का की तुम्ही आम्ही कधी जाहीर करायची भगवान ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद ताळवावन बेसन जरी भजन कर टाइम नाही वेळो तो साधू संत कायच नाही बापो दन निकळे ती तो डुबे तारी 24 घंटा नाही 21,000 सोसे आपले जे ये झाला चालूच नाही बापो वेळे जाऊन फक्त ध्यान लगान रखा कधी काही मौली महावेशन याला बरं हरिपाटेल कसं की તમારે हमारे भगवान परमात्मा भजन चालू छ ते पण फक्त ध्यान रखाडे गरज छ माय बापो कोणी काही थाईच बेसेर गरज छे नी हाते माय माळ लेर गरज छे नी की मुख्य ती ज्याला बडबड करे गरज छे नी कोणी काही ज्ञान देव मौन जपमाला अंतरी कोणी काही ज्ञान देव मौन जपमाला अंतरी आणि धरून श्री हरी जपे सदा तो भगवान परमात्मा जप करो छ फक्त તમારે हमार वर्षा में ध्यान लगाए गरज छ माय बापो कोणी काही तो भगवान परमात्मा रो जो भजन करतो नो आधी फुफात चले गो माय बापो तेरा धन वेगे पतोई बेटा चारी बेटी नवे नवे तो 4 बेटा आणि 11 बेटी आजे ताणी जो एके जागे पेरते जो आते ते अंग सुद्धा एके विचारे ती रो हीच विनंती से दादा कोणी काही कहा खर श्रद्धांजली जर अर्पण करेल वेणू तो ही आपण खर श्रद्धांजली अर्पण वस की आते ताणी काही आपण परस्पर वेगे वेणू एकमेकेन बोलदिने वेणू ये वाते छोड़ता माय बापो आणि आता ते अंग खरं म्हणजे एके विचारे तिरा आणि विचार तमान हमारा माध्यम में माय बापो कोण केला के कुली कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयांचा हरिक वाटे देवा कुलेन माय कन्या किंवा पुत्र सात्विक वृत्ती जन्मेन आहे इके प्रति करायचं तो हेच वाटे प्रति करायचं माय बापो की कुले माय कन्या किंवा पुत्र जन्मेन आहे वो सात्विक वृत्तीचं कोणी काही वो भगवान परमात्मा पांडुरंगाचं चिंतन करत नाही बापो करतानी वो सात्विक वृत्तीच करण दादा तमान हमार सात्विक वृत्तीले कन्या किंवा पुत्र या आजेतानी जे विचारी ते तमाम जगेचा भूत विचार याचे ते अंग सुद्धा करा आणि कधी जाहीर करत छे माय बापो तमेन हमेन यानी बापेर सेवा करतो आहे बोतराज भगवान परमात्मा पुण्यच माय बापो कोणी काही कहा की 4 धाम तमार हमारेच कंस कोणी काही पण यारी बापेर सेवा आपली ती पद्धती ती घरी तर समय बापो नाहीतर सारी व्यर्थच दादा तीर्थ करो लाख यारो पूजा करो हजार तीर्थ करो लाख यारो पूजा करो हजार माँ बाप की सेवा नहीं तो सारे तीर्थ बेकार कोणी काही तीर्थे जाओ मते आपण छनी जाओ पण करा यारी बाप जना सुखीरी हे जना तीर्थे जाओ वो तीर्थे 100% पुण्य मिळाचं आणि 100% तीर्थ कर्या आणि यारी बाप जर चुकीचं तू काय हे तीर्थे फळ मिळवायची माय बापो कोणी काही खरच आहे हो खरं खरच आहे हो खरं देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर मग कशाला जाताय दूर आपल्या घरीच पंढरपूर मग कशाला जाताय दूर आपल्या घरी बाहेर पाहिजे भगवान जन्म किती छान मिळाला दान मनुष्य जन्म खूप सुंदर दादा फक्त तमिळ हमीन पद्धती ती जगतो यांची आहे कधी काही कहा की साधू संत देवी देवता ये देह इच्छा करायचं परंतु मळे नाही तमिळ हमीन मळगोचं परंतु कळे नाही माई बापो कधी काही जन्म किती छान मिळाला दान अंतरी बाहेरी पाहे भगवान तमिळ हमीन भगवान परमात्मा ही दान ते वेळच तमिळ हमीन योग्य प्रकारे ते इन फुकाई रखाचं आहे माई बापो ये विचार करा दादा कधी काही कहा की एके सत्संगेर नाही लक्ष्मणजी चैतन्य बापू तमिळ हमीन समजावत दादा लक्ष्मणजी चैतन्य बापू 40 गामेर माही एक सत्संग चालू येतो आणि वो सत्संगेर माही
लक्ष्मणजी चैतन्य बापू समाजन केला गो की मूर्ते को मार तमाम मनखेड मार मोठ्यान जावाचा दादा तो होतो आता आणि आंघोळी करायचा आणि त्याचा कुकडी बकरा काय ठाणे खावाचा पण आपलं पेट काही स्मशान भूमी सगळे लक्ष्मणजी चैतन्य बापू वाक्य समय बापू खरी काही आणि चैतन्य बापू तमें हमीर केला गो दादा की समाज सुवर्णमय को काही भी है हे प्रत्येक क्षणेन बापू चिंतन केलं माई बापू आणि आयुष्य वडे सर्व बापू खर्च केलो की मारे समाज सुवर्णमय बनेन चाहिए आणि बापूजी सत्संगे तमें आम्ही समजावत माई बापू बापूजी सत्संगे माई तमें आम्ही इशारो दिनो की छान जन्म मळवेलो सर पण एक ना एक जण जाय वाळूच माई बापू खरे काही एक ना एक जण जाय वाळूच बाहेर घरी आपण कतराई तरी सजाय बाहेर घरी आपण कतराई तरी सजाय तो बाहेर घर काही आपण वे वाळूच नाही तो ये आपण बाहेर घरचा दादा एक ना एक जण छोडत जाणू सर खरे काही तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है माई बापू आणि आपलं वतन म्हणजे उच माई बापू तू उस देश का वासी है जहाँ परब्रह्म का खेल खरी काही फिर बातें फिर तेल वहां जातो जुओ बळस वो तो तुम्हारे हमार खेल माई बापो वो तुम्हारे हमार धाम छ यो धामेन तमें हमें जाणू छ दादा तो जाता जाता ईश्वरशिया बापू लक्ष्मणजी चैतन्य बापू जगतगुरु सेवा भाया तमें हमें ना बहुत उपदेश करस माई बापू बड़ी कही अरे उपदेशन माध्यम में तमें हमें समजायला प्रयत्न करत माई बापू आज बापूजी तो चले गो पण तुम हम नारा आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू रे नाश आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा माई बापू आपलं चित्त शुद्ध वेगो म्हणजे भगवान परमात्मा मळच